मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की मी काही फार लांबचा माणूस नाही आहे. आपल्या जिल्ह्यातला, आपल्या कुरखेडा तालुक्यातलाच राहणारा माणूस आहे. चिखली ताटोळाचा रहिवासी मी. जेव्हा मी मॅट्रिकची परीक्षा 74ला फर्स्ट क्लासमध्ये पास झालो तर वडील मला शिकवायला नको म्हणत होते, कारण शेतीवाडी भरपूर होती तर शेती करायला बाकीला काही बांधणी करायचं. पण मी म्हटलं बाबा, आपल्या धानाची शेती 15 ऑगस्ट पर्यंत राहत नाही, कारण कोरोना एकदा झालं की मग काही काम काही राहत नाही आणि 15 ऑगस्ट पर्यंत कॉलेज काही सुरू होत नाही. आणि एकाच बेस खाली मला वडिलांनी परमिशन दिली पुढे शिकायला की 15 ऑगस्ट नंतर तुला कॉलेजला जावं लागेल. मान्य केलं आणि पूर्ण रोवणं झाल्यानंतर मी कॉलेज जात जाऊ आणि शेवटी प्री पार्ट 1 बीकॉम केलं, एमकॉम फर्स्ट इयर केलं आणि एमकॉम फायनलला पण मी ऍडमिशन घेतली. जवळपास पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत मी कुठल्याच वर्गात प्रक्रिया नापास झालो नाही. आणि बीकॉम फायनल असताना मी आपल्या राज्य निवडणूक स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा दिली. का दिली तर मला कॉलेजला शिकत असताना 600 रुपये स्कॉलरशिप मिळायची. 600 रुपये स्कॉलरशिप मिळाल्यानंतर 2-3 इन्स्टॉलमेंटनी मिळायचं. 200 रुपयाचा एक इन्स्टॉलमेंट, 200 रुपयाचा आम्हाला बेरल चेक मिळायचा. बेरल चेक घेण्यासाठी मी बँकेत जात होतो तेव्हा बँकेत का कॅशियर ज्या पद्धतीने चेकवर सही करायचा, शिक्का मारून आम्हाला 200 रुपये द्यायचा. 200